नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन गळवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आज सकाळी 6:15 वाजता व्हिडिओची सुरुवात केली. आज आहे मकर संक्रांती. त्यानिमित्ताने लवकर उठून देवपूजा वगैरे करून आटपून सगळं आपल्याला जायचं आहे. त्यामुळे ब्लॉग लवकर चालू केला आहे आजचा. आणि सर्वांना प्रथमतः मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणतात या दिवशी. तर सकाळी उठलोय आणि आता हे बघा, माझ्या हातात काही करडी आहे, हे बास्केट आहे बघा. हे कशासाठी? आता देवपूजा करण्यासाठी फुलं काढायला जायची आपल्याला. काय सकाळी पहिली फुलं मेन असतात. फुलं जर नाही काढली तर गायब होतील, आम्हाला फुलं मिळणार नाही, तसा विषय आहे ते. तर चला फुलं काढायला जायला. इथं ह्याच्यावरती नाही लागले तरी आज ह्याच्यावरती सगळे कळ्याच आहेत. हे आमचे आहेत ना, ही काठी आहे फुलं काढण्याची बघा. छोटीशी काठी म्हणतात, केवढी आहे बघा, एवढीशी बघा. इथली फुलं काढायला बरी पडतात ती. याच्यावर कशी काय लागली नाही की कधी काढ्या रात्रीच काढून गेलं, संध्याकाळी काय समजत नाही. इथे आहे नशीब, यांच्यावर तरी फुलं आहेत. इकडे वरती नाहीत. सकाळ सकाळी पक्ष्यांचा आवाज येतो बॅकग्राऊंडला. फुल केवढं आहे बघा, मोठं छान आहे हे फुल. एवढी फुलं काढलेली आहेत आपण, तरी आज कमीच भेटली. सकाळी भरपूर फुलं मिळतात या पर्णीमध्ये ना. ह्याच्यामध्ये राहत नाहीत एवढी फुलं असतात. मला वाटतं कालच कोणीतरी काळ्या काढून घेऊन गेलाय, त्यामुळे आज कमी फुलं मिळाली आपल्याला. असो, जेवढी मुलं आहे, जेवढी भेटले त्या समाधान. आता देवपूजा करायची. फुलं आधी काढून घेतली, त्याला भांडी वगैरे सगळे घासायचे. फुलं आधी का काढायची, नंतर कोण नेऊ नये म्हणून. पण मी माझ्या आधी कालच गेम केला नव्हता, तर आता भांडी वगैरे देवाची घासायची. आपल्याला चला, देवपूजा करून झालेली आहे आपली अशा रीतीने. आणि सकाळ सकाळी देवपूजा केली ना की एकदम मन कसं प्रसन्न होतं. तर संक्रांतीच्या दिवशी सकाळ सकाळी देवपूजन पण निघायचं आहे आता आपल्याला. घाई होणार आहे माझी पटकन. सकाळ झालेली आहे, आता उजाडलेलं आहे. सकाळचं वातावरण दव कमी असतो, थंडी सध्या कमी असते, बरं आहे. उठायला होत नाही सकाळी थंडीतनं. तर मकर संक्रांत आहे आज आणि निघालो मी सकाळ सकाळी. आज फुलं आपल्याला कमी भेटली, तुम्हाला दाखवली मग कशी. सकाळचं गाव मस्त दिसतं बघा. कुठं जातोय डॉगी, चावलंय कोणीतरी मागे. नारळी वगैरे काही सीन दिसतोय समोर बघा. दृश्य. आता सूर्य आलाय माथ्यावरती, कोवळा सूर्यप्रकाश सकाळचा. हो आजी, कुठे जाता हो? खाली कामा जाता. होय काय? रोज सकाळी जाता का इकडनं? रोज जाता बाबा. दिसतो सकाळी म्हणून. होय, काय बरं आहे ना बा? हो, तुम्ही बरे आहात ना? बरं आहे. हा, जावा सावकाश जावा. हो, हो. रस्ता कसा चमकतोय बघा या सूर्यप्रकाशावरती, भारी वाटते. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटले जातात. आपल्या इथे तिळगुळ आहे, पूर्ण वाटी भरलेली आहे तिळगुळाची. तर या तिळगुळ खायला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तोंडावर जसे गोड बोलतात तसे मागून पण गोड बोला, असं सांगणं आहे ते. त्यांना काय
काय जोरात बेकार. दात पडायचे येतील गुलाने. त्या तोंडात ठेवून खायला पाहिजे वाटतं. चावून खायला द्यायचं नाही, तो नरम झाल्यावर चावायला पाहिजे. किती आहेत बघा. तर आमच्या घरी हळदी कुंकू वगैरे सुद्धा असतं मकर संक्रांतीच्या दिवशी. तिळगुळ खाताना दात पडतील. गोड गोड बोलायचं राहायचं लांब. दात पडले तर काढायचं काय. हे केरड्याने आहेत ना घरावरती नाचून नाचून ना वाट लावलं नाही सगळी. म्हणजे नळे बिळ फोडून टाकलं नाही शाप. आता आम्हाला काय वाटत नाही. उद्या जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा त्याच्यात पाणी खाली पडेल जमिनीवर सगळ्या घरात आतमध्ये, तेव्हा समजेल. ते बघा वरती बघा कसं ते उडवून टाकलं नाहीत नळे. ते बघा कसं झालंय वरती. अरे भावानो आज तरी शांत राहा रे. ह्या झाडावर असतात. झाडावरती एक दोन चढली होते वरती. तिकडे ते शेंड्यात बसलेले तिकडं वर. अरे आज संक्रांत आहे. आज तरी शांत राहू दे. मला बोलायला लावू नका. तिळगुळ खाऊन आलोय तुम्हाला गोड बोलून सांगतोय. बाळांनो असं नाही करायचं. अशी नळे वगैरे नाही फोडायचे बाळांनो. हा शांततेत यायचं, शांततेत जायचं. आमच्या वाळी गिली नाही खायच्या. आमच्या जास्वंदीचे हे ढिऱ्या फुटलेल्या नवीन नवीन नाही खायच्या. तिळगुळ खाल्लाय म्हणून गोड गोड बोलतोय. नाही ते यांना दगडात सगळ्या पिटलला असं. ते बघा वरती आहेत तिकडे. तिकडे वरती आहेत. आर चो तो तिकडे शेंड्यात आहे एक वरती तिकडं. आता आहेत ना फणसाचे कुरे लागलेत वरती. कुऱ्या लागल्यात ना त्यामुळे दिबीड का असतो दिवसभर त्यांचा. ह्या फणसावरती समोरचे ना कुऱ्या खायला येतात. सकाळपासून येतात ते संध्याकाळपर्यंत घरावर उड्या बिड्या मारून. आमची वांगी एवढी लावलेली नाही ना तुम्हाला दाखवतो. एक वांगा नाही ठेवली नाही बघा. वांगीवर एक वांगी ठेवली नाही. हे ढिऱ्या हे पानं बिनं कोवळी असतात ना हे पण खाऊन जातात ते. काय आता ही फुलं कुठं आले त्याच्यात कुठेतरी लागते. आता बघा आता हा इथं वांग लागते. ते काय ठेवणार नाहीत ते. असं आहे. वांग अजिबात ठेवत नाही. काय केली तर खायला काय आम्हाला मिळतच नाही. सगळं कुठून घेऊन जातात ते. आमचे ते तुळलेत एवढ्या सगळ्या तुळशी आहेत. सत्यनारायणाची महापूजा बिजा असते ना आमच्याकडे कुठं किंवा कोणत्याही कार्यासाठी तुळशी लागतात ना तर इथून कुठून घेऊन जातात. तुळशी आहेत आमच्या इथं. इकडं पाटी गेल्या. इकडं पाटी असेल पाटी. यांची सुपाई पण आमच्या शेजारी गेल्यात मुंबईत. सुपाई पर्यंतची वाट लावून टाकतात त्यांच्या. फुकटचं ते पिंजून खाली पण. आमचा बघा कचऱ्याचा डबा कुठे टाकलीन बघा. बघा इथे कचऱ्याचा डबा असतो आमचा. कुठे टाकलीन बघा. तुमच्या नानाची टांग रे. तुम्ही या. ते बघा ते बघा तिकडे आहेत. तिकडे आहेत त्यांच्या घरात आतमध्ये आहेत. तुम्हाला दाखवतो गप्पा तिकडून जाऊन दाखवतो. दिसली तर दिसली. चला ते बघा तिकडे. ते बघा बघा हे बघा. आव आव आर चो 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 आर. किती पिटला काय करा काय त्यांना फरक पडत नाही अजिबात. त्यांना तरी दोष देऊन काय फायदा नाही. कारण जंगल तोडच एवढी झाले. त्यांना जंगलामध्ये खायलाच काय राहिलंही नाही. त्या म्हटल्यावरती हे प्राणी माणूस वस्तीमध्ये मानवी वस्तीमध्ये घुसणारच. परवाच जाकातीमध्ये आमच्या इकडे एक बिबट्या विहिरीत पडून मेला. मानवी वस्तीमध्ये जवळच विहिरीत तिथे पडून मेला तो. म्हणजे त्यांना प्राण्यांना आता इकडे बिबट्याचे हल्ले वगैरे जास्त वाढलेले आहेत. बातम्या वगैरे न्यूज वगैरे बघता तुम्ही असेल तर ते प्राणी काय येतात. कारण का आपण जंगलतोड एवढी केली ना की त्या प्राण्यांना तिथे राहण्यासाठी म्हणजे जंगलात काही खाण्यासाठी उरलेलंच नाही. प्राणी सगळे कमी होत चाललेत, नष्ट होत चालले. तर खाणार काय, पोट भरणार काय. म्हणून हे सगळे प्राणी सगळे हे माकड असो बिबट्या असो हे मानवी वस्तीकडे येत जातात. मानवी वस्तीत घुसतायत, शिरकाव करतायत. आमच्याकडे परवाच्याच रात्री इथे वरती घर आहे इथले कोंबडी अशी वाडीतून घेऊन गेला तो रात्री बिबट्या. त्यांची कोंबडी त्या दिवशी त्यांनी झाकलाली नव्हती. एक आली नव्हती
तर ती कोंबडी वाडीतून उचलून घेऊन गेला रात्री 1:30 वाजता. असं हे चाललेलं आहे. पुढे भविष्य कठीण वाटतंय खरंच. आत्ताच हे प्राणी एवढे घुसायला लागले जंगलतोड झाल्यामुळे. त्यामुळे पुढे काय असेल काय सांगता येत नाही. हा, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घे आणि गोड बोल. मी आणू काय घरात जाऊन आपलं असं ऐकवतच आहे की आपल्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. घेऊन आलाय सांगितल्याप्रमाणे घेऊन आलाय बाई. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. गोड बोला. आजच्या दिवसापुरतं आजच्या दिवसात खाली आमच्याकडे असतात ते असतात. इकडे वरती पण बघा किती आहे ते बघा. क्या वाडीत आहे ना, वाडीत आतंक माजवला माहिती नाही. होय काय बघताय आयला रे. मला घाबरत नाही, व्हॅल्यूच देत नाही मला. तुमच्या नानाची नानी अरे यायला मला घाबरत नाही तरी कळले की कोण आहेत. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवण्याची वेळ झालेली आहे. तर आजचा ब्लॉग मकर संक्रांती निमित्त होता आणि मकर संक्रांत प्रत्येकाकडे साजरा केली जाते. इकडे तिकडे ते मी बघितलं खूप जण म्हणजे ते काळे कपडे वगैरे घालून होते तिकडे. जाकातीमध्ये गेलो होतो तिकडे. आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा सण म्हणजे जास्त कपडे वगैरे घालणे हे ते तिकडे चालतं. परंतु आपली गावाकडची माणसं इकडची शेतीच्या कामात गुंतलेली असतात, त्यामुळे तेवढ्या जास्त प्रमाणात हा सण साजरा केला जात नाही इकडे. तर आज तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो, खूप खूप शुभेच्छा देतो. तिळगुळ घ्या, गोड बोला. कधी चॅनलवरती येईल, एडिट होईल ब्लॉग तेव्हा थोडा उशीर आला तर समजून घ्या. तर तिळगुळ घ्या, गोड बोला. असेच आयुष्यभर हसत राहा, सर्वांची गोड बोलत राहा. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच नवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तुला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.